करताना एक्सटेन्सिव्ह जवळपास 3 वर्ष चर्चा झालेल्या आहेत, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत आणि त्यानंतर ते 3 भाषांचं सूत्र आपण स्वीकारले। प्रधानमंत्री ने ट्रंप से बात की है और कहा है ऑपरेशन सिंदूर के बारे में बात हुई और कहा है कि मध्यस्थता की हमें कोई जरूरत नहीं, ये बात क्लियर कर दी है ट्रंप को। देखिए, पहले दिन से भारत की भूमिका ये रही है कि मध्यस्थता की कोई आवश्यकता नहीं है। इसीलिए जब भारत की सेना ने पाकिस्तान के हवाई अड्डों को एक प्रकार से सैनिकी हवाई अड्डों को तहस नहस किया, उसके बाद पाकिस्तान जब सीज फायर पर आया और उसने कई देशों से विनती की कि भारत को कहिए कि हमारे साथ सीज फायर करिए, तो भारत ने स्पष्ट भूमिका रखी कि किसी देश को बीच में आने की आवश्यकता नहीं है। अगर पाकिस्तान सीज फायर चाहता है तो सामने से हमसे बात करे और हमको विनती करे, और पाकिस्तान ने सामने से जब बात की तब हमने सीज फायर को स्वीकारा है। पहले दिन से हमने इस बात को स्पष्टता के साथ रखा है, हमको तीसरे देश की आवश्यकता नाही आहे। काल दिवसभर बडगुजरांचा पक्ष प्रवेश गाजलाय, तुम्ही काय सांगाल? आता एकदा आधी टीका केलेली होती त्यांच्यावर, दाऊद आणि सलीम कुत्ताचे मित्र आहेत आणि त्यांच्यावर टीका केली, गुन्हे दाखल झाले, काल पक्ष प्रवेश झाला आणि बावनकुळे साहेबांना कल्पना नव्हती। असं आहे, 2 गोष्टी याच्यामध्ये सांगतो की ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती। एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता, पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही। पुन्हा एकदा सांगतो, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे। विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते, शिवसेनेचे उमेदवार ते होते। आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली, शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत। आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो, अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे। काल ज्यावेळेस पक्षप्रवेश ठरला त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजनांवर दिली होती। बावनकुळे साहेबांना सकाळी त्याची कल्पना नव्हती की त्याच दिवशी प्रवेश आहे। आपण नाशिकमध्ये बावनकुळे साहेबांनी सगळ्यांना समजवलं की आपल्याला का प्रवेश त्यांचा घ्यायचा आहे, त्यांची कुठे त्याला विरोध नव्हताच। मग ज्यावेळेस गिरीश महाजनांनी सांगितलं की आजचा प्रवेश ठरला आहे त्यावेळेस ते स्वतः हजर होते। त्यामुळे मला असं वाटतं फार तर कम्युनिकेशन गॅप असेल, विरोध कोणाचा नव्हता। स्थानिक स्तरावर काही आमच्या इथे विरोध त्याला झाला, पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपल्याला पक्ष वाढवायचा। पवार साहेबांनी काल जे वक्तव्य केलं, काय केलं मला माहिती नाही। संधी साधू जे भाजपासोबत जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, एकंदरीत राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा चर्चा होते, त्याला आता फुल स्टॉप मिळाला आहे। मी त्याच्यावर पहिलेच बोललो आहे की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही। सर, शेवटचा प्रश्न आहे फक्त, ओंकार कदम जे भाजपच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष होते, गुन्हा दाखल झालाय काल रात्री त्यांच्यावरती, पक्षाने मात्र अजून काही त्यांच्यावर कारवाई केली नाही, ज्यावरून टीका होते, म्हणजे महिलांना हा अतिशय स्थानिक विषय आहे, स्थानिक पातळीवरच त्याचा निर्णय होईल। तर बडगुजर यांच्यावर टीका झाली होती हे खरं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय आणि त्यांची चौकशी देखील झाली, गुन्हा दाखल झाला, चौकशीही झाली, पण त्यात काही आढळलं नाही असं देवेंद्र फडणवीसांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात म्हटलंय।